कारण ह्या माणसाबद्दल एक प्रचलित शब्द आहे, हा माणूस मेंटली स्टेबल नाही आहे, सायको आहे असं म्हटलं जातं, मनोरुग्ण आहे. तो त्याच्या मतावरती ठाम नसतो. पाण्याचा कसा प्रवाहाचा हे बदलतो ना, तसं त्याचं काम आहे. तरीसुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत सिक्युअर वाटलं की हा माणूस आपल्याला आयुष्यभर सोबत राहू शकतो आपल्या, किंवा साथ देऊ शकतो. म्हणजे यांचं जे खरेपणा जे सांगते ना, जे कोणतं पण असो. ओके 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 माहिती ते चुकीचं असते किंवा बरोबर असते, पण ते खरं बोलतात. त्यामुळे ती एक नॉर्मल व्यक्ती होती माझ्या आयुष्यात यायच्या आधी. तिला फेम वगैरे माहित नाही, फॉलोअर वगैरे काय कुठल्या गोष्टी माहित नव्हत्या बरं का. मी तिला सांगितलं की सगळ्याच कमेंट हे आपल्याला असं नसतील की आपल्या ती विरोधात आहेत. काही लोक मनोरंजनाच्या दृष्टीने करतात, म्हणजे काय तर फनी कमेंट करा, काय तर आजकाल बोला, लोक हसणार. काही लोकांची कमेंट अशी असते की यार अशी काहीतरी वेगळी कमेंट करा, माझी कमेंट व्हायरल व्हायला पाहिजे, अशी दृष्टिकोनात नसते. सो मी असं म्हणलं की प्रत्येक कमेंटच्या मागे असं इंटेन्शन नाही यार खरंच आपण तसं आहे किंवा तसं करून राहिलोय. बऱ्याच वेळा मला असं जाणवलं की यार कमेंट म्हणजे एवढं पण सिरियस नाही जेवढं आपण समजायला पाहिजे की नाही यार लयच खराब कमेंट येऊन राहिले आहे ते. आणि जर कमेंटवरती लक्ष ठेवलं ना दादा, म्हणजे मला असं वाटतं की मी आज इथं बसलोच नसतो तुमच्या समोर.